सो वेलकम टू ऑल ऑफ यू. स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवर. बघा, प्रीवियस लेक्चर मध्ये आपण पाहिलंय मेकॅनिकल प्रॉपर्टीज ऑफ फ्लुइडचे न्यूमेरिकल्स. यस, in this class we also discuss about the numericals on the topic of mechanical properties of fluid. So students, in previous class we will discuss the 5 or 6 numericals, and today we will also discuss about the after the 5 numericals. Yes, so विद्यार्थी मित्रांनो, आज आपण एकूण 4 ते 5 न्यूमेरिकल या सेशन मध्ये पाहणार आहोत आणि याच्या पुढच्या सेशन मध्ये आणखीन आपल्याला 4 ते 5 न्यूमेरिकल पाहायचे. आता बघा, एकंदरीत तुम्हाला या चॅप्टर नंबर 2 मेकॅनिकल प्रॉपर्टीज ऑफ फ्लुइड मध्ये एकूण आपल्याला 13 न्यूमेरिकल्स आहेत जे अनसॉल्व्ड आहेत आणि 10 न्यूमेरिकल आहेत जे सॉल्व्ड आहेत. तुम्ही सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करा, नाही आले तर नक्की आपण ते सॉल्व्ह करूयात. सो वेळ न लावता आजच्या सेशनला आपण सुरुवात करूयात. पहा, सी द न्यूमेरिकल इज ऑन द बोर्ड. बघा विद्यार्थी मित्रांनो, काय सांगायला क्वेश्चन आपण ट्रिक सांगितलं. फर्स्ट ऑफ ऑल वी रीड द टोटल क्वेश्चन and as well as underline that questions and understood that questions. What we say the question. Paha, the speed of water is 2 meter per second. Water ची speed दिली. Yes, किती दिली? 2 meter per second through a pipe of internal diameter. किती दिला हो? 10 centimeter. What should be the internal diameter of needle of the pipe? बघा काय म्हणले, इंटरनल डायमीटर कशाचा काढायचा आहे? निडल ऑफ द पाईप. यस, आणि ऑफ द पाईप ऑफ स्पीड किती दिली हो? स्पीड ऑफ वॉटर ऍट नोझल किती दिली? 4 मीटर पर सेकंड. बघा, ही आपल्याला दिली स्पीड इथेपर्यंत. आता आपल्याला काय करायचंय बघा, आपण गिवन डाटा लिहूयात. सी काय काय गिवन आहे? गिवन बघा, आपल्याला काय काय गिवन दिले. द स्पीड ऑफ वॉटर इज मीन्स स्पीड मीन्स वेलॉसिटी दिली. किती दिली हो? 2 मीटर पर सेकंड. यस, त्याच्यानंतर काय सांगितलंय? पाईप ऑफ इंटरनल डायमीटर. डायमीटर किती दिलाय? 10 सेंटीमीटर. तर त्याला कशामध्ये कन्वर्ट करा? रेडियस. रेडियस काय असते? रेडियस इज अ हाफ ऑफ डायमीटर. मीन्स आर इज इक्वल्स टू d/2. यस, डी किती हो? पहिल्यांदा काय करू, त्या 10 सेंटीमीटरला मीटर मध्ये कन्वर्ट करा. 10 into 10 to the power -2 मीटर. सी हिअर ठेवा, मग किती येणार हो? बघा, ही रेडियस दिली, हे लक्षात ठेवा फक्त. आता काय करणार? दिस इज आला द्या V1, आला द्या D1. आता काय दिले? व्हॉट शुड द इंटरनल डायमीटर ऑफ नोझल. आपल्याला इंटरनल डायमीटर काढायचंय. यस, ठीक आहे. D2 इज इक्वल्स टू व्हॉट? आणि काय म्हणले? The speed, if the speed of water at nozzle is 4 centimeter, V2 दिलाय, किती दिलाय? 4 मीटर पर सेकंड. म्हणजे V1 दिलाय, V2 दिलाय, D1 दिलाय, D2 काढायचा आहे. सो कोणता फॉर्म्युला आपण यूज करणार? वी नो दॅट. काय माहिती आपल्याला? फॉर्म्युला माहिती. कोणता माहित आहे? पहा, V See, student, we know that काय माहित आपल्याला? बघा, आपल्याजवळ एक फॉर्म्युला आहे. कशाचा फॉर्म्युला आपल्याजवळ? इक्वेशन ऑफ कंटिन्युटी. काय असतो? A1 V1 is equals to A2 V2. सी, A मीन्स एरिया. कशाचा एरिया? मग एरिया काय असणार? 4 पाय R1 चा स्क्वेअर V1 इज इक्वल्स टू 4 पाय R2 चा स्क्वेअर V2. ओके, सी स्टुडंट, हिअर 4 पाय इट गेट्स कॅन्सल अँड राहतं काय हो? R1 चा स्क्वेअर V1 बरोबर R2 चा स्क्वेअर V2. आता R1 रेडियसचा स्क्वेअर
रेडियसचा स्क्वेअर म्हणजे जवळपास इट इज नियरली इक्वल टू डायमीटर. रेडियस इज नियरली इक्वल टू डायमीटर. इंटरनल म्हणले मग काय आणणार इथं d1 चा स्क्वेअर v1 बरोबर d2 चा स्क्वेअर v2. यस, मग काय करायचं आपल्याला बघा, आपल्याला काढायचे काय d2 सॉल्व. बघा फाइंड आउट करायचे d2 काढायचा आहे. मग काय करा, हा v2 इकडला गुणाकारातला भागाकार देईल. d1 चा स्क्वेअर v1 डिवाइडेड बाय v2 इज इक्वल्स टू d2 चा स्क्वेअर. सी पुट द व्हॅल्यू इन दिस इक्वेशन. काय भेटेल आपल्याला, व्हॅल्यू पुट करा. d2 चा स्क्वेअर इज इक्वल्स टू d1 किती आहे वो, d1 दिलाय 10 into 10 to the power minus 2 चा होल स्क्वेअर इंटू काय हो आपल्या जवळ इंटू काय दिलाय बघा v1 किती आहे 2 डिवायडेड बाय बघा नंतर काय v2 किती दिलाय 4 2 1 जा 2 2 2 चा 4 किती राहिले 10 चा स्क्वेअर झाला हा 100 into 10 to the power minus 4 divided by 2. See, 2 5s are 10, 0 la 0. 50 into 10 to the power minus 4. This is d2 चा square. d2 find करायचा आहे. d2 is equals to हा अंडर रूट मध्ये जाईल. अंडर रूट ऑफ 50 into 10 to the power minus 4. आता काय होणार 50 चे काय करा बघा 50 ला आपल्याला काय करायचंय अवयव काढू 25 गुणिले 2 केले तर 50 होते 25 गुणिले 2 वर्गमुळाच्या बाहेर किती येणार वर्गमूळ 4 आहे तर वर्गमुळाच्या बाहेर 10 चा वजा दुसरा घात 4 चा वर्गमूळ 2 बघा 25 गुणिले 2 50 25 चा वर्गमूळ 5 5 वर्गमुळाच्या बाहेर 5 गुणिले वर्गमुळात 5 वर्गमुळात 2 गुणिले 10 चा मायनस दुसरा 5 गुणिले स्टुडंट तुमच्या जवळ लॉग टेबल आहे त्या लॉग टेबल मध्ये √2 ची व्हॅल्यू आहे स्क्वेअर रूट दिलाय त्या स्क्वेअर रूट मध्ये √2 ची व्हॅल्यू आहे 1.414 बघा सी येथे लिहा 1.414 into 10 to the power minus 2 काय करणार मल्टिप्लिकेशन करा बघा 5 4 जा 20 ला 0 बघा ह्याच्याले 2 5 1 5 आणि 2 7 त्याच्यानंतर 5 चौक 20 ला 0 ह्याच्याले 2 5 1 5 आणि 2 7 3 स्थळानंतर दशांश गुणिले 10 चा वजा दुसरा घात हा झाला d2 बघा इथे दिले आन्सर मीटर का डिस्टन्स डायमीटर मेजर इन मीटर सो दिस इज युअर आन्सर सी गॉट इट बघा काय भेटलं आपल्याला दिलं होतं की डायमीटर d2 काढायचंय आपण d2 फाइंड आउट केलं यस ह्याला पाहून घ्या आणि पुन्हा एकदा तुम्ही सॉल्व्ह करून पहा तुम्हाला आन्सर कळेल बघा नेक्स्ट पाहू नेक्स्ट क्वेश्चन काय म्हणते विथ व्हॉट वेलॉसिटी काय म्हणाले व्हॉट वेलॉसिटी काढायची यस फ्लो आउट ऑफ अन ओरिफिस म्हणजे काय हो छिद्र हा आपण जसं बॉटलला छिद्र करतो तसं पाणी बाहेर पडते पाईप आहे पाईपाचा जो ओरिफिस आहे दिस इज ओरिफिस इन अ टँक विथ गेज प्रेशर किती दिलाय हो 4 into 10 10 नाही तर 10 to the power आहे सी स्टुडंट हिअर नथिंग 10 to the power आहे सी हिअर 10 to the power 5 4 into बघा इथे काय दिलाय 4 into 10 to the power 5 न्यूटन पर मीटरचा स्क्वेअर यस मग काय करणार इथं लिहायचं 4 into 10 बघा व्हॉट वेलॉसिटी किती असेल गिवन डाटा लिहा बघा गिवन डाटा काय गिवन आहे पहिल्यांदा दिलाय वेलॉसिटी किती असेल त्याच्यानंतर काय दिलाय गेज प्रेशर दिलाय P velocity is equals to what gauge pressure काय असतो P minus P0 is equals to what gauge pressure म्हणजे it is a difference between absolute pressure and atmospheric pressure atmospheric pressure चा डिफरन्स म्हणजे गेज प्रेशर असतो मग किती दिलाय हा आपल्याला दिलाय किती दिलाय गेज प्रेशर दिलाय 4 into 10 to the power 5 असेल न्यूटन पर मीटरचा स्क्वेअर
ओके नेक्स्ट काय दिलंय डेन्सिटी दिली किती दिली रो इज इक्वल्स टू 1000 किलोग्राम पर मीटरचा क्यूब मीन्स रो इज इक्वल्स टू 10 to the power 3 kilogram per meter cube. Okay, so what velocity is equals to what? See friends, we will find or calculate the answer. See इथे बघा आपण आन्सर कॅल्क्युलेट करू काय काय सांगितले ते पहिल्यांदा लिहायचं. आता आपल्याला काय करायचंय वेलॉसिटी काढायची. सो वी नो द वेलॉसिटी तर आपल्या जवळ स्पीड ऑफ इफ्लक्स कशाचा आहे हो बर्नौलीच्या इक्वेशनचं एक ऍप्लिकेशन आहे. स्पीड ऑफ इफ्लक्स त्याच्यानंतर वेंचुरी ट्यूब त्याच्यानंतर ब्लोइंग ऑफ अँड द रूफ ऑफ द हाऊस. यस असे हे आपल्या जवळ 4-5 काय आहेत. त्याच्यानंतर ॲटोमायझर वर्किंग ऑफ अन ॲटोमायझर. यस हे आपल्या जवळ काय आहे तो बर्नौलीचे हे ऍप्लिकेशन आहे. त्या ऍप्लिकेशन मधला स्पीड ऑफ इफ्लक्स एक ऍप्लिकेशन आहे. त्याच्यामध्ये हा फॉर्म्युला भेटतो काय v इज इक्वल्स टू अंडर रूट ऑफ 2gh. एस हा पुट द इक्वेशन. आता h माहित नाहीये सो कॅल्क्युलेट द व्हॅल्यू ऑफ h कुठून भेटेल. वी नो काय माहित आपल्याला वेगळं सांगा. हा काय माहित आहे काय आपल्या जवळ गेज प्रेशर आहे P मायनस P0 इज इक्वल्स टू रो जी एच. इथून एच निघेल हा रो जी भागाकारात आला P मायनस P0 डिवाइड बाय रो जी इज इक्वल्स टू काय भेटेल एच. आता हा एच चा जो फॉर्म्युला भेटलाय त्या एच च्या फॉर्म्युल्याला इथं पुट करा एच च्या जागेवर मग आपल्याला काय भेटेल बघा v इज इक्वल्स टू अंडर रूट ऑफ 2 g ला जी ऍज इट इज एच च्या जागेवर काय ठेवणार हा P मायनस P0 डिवाइड बाय रो जी. आता काय करणार याला बाय हा जी कॅन्सल जी. चलो मग काय राहिलं जी बघा इथे भेटेल आपल्याला काय भेटेल बघा v इज इक्वल्स टू अंडर रूट ऑफ 2 ला 2 इंटू P मायनस P0 किती हो 4 इंटू 10 to the power 5 डिवायडेड बाय रो किती आहे 10 to the power 3. मग काय होईल बघा 10 to the power 3 प्लस वर जाऊन मायनस मग काय झालं अंडर रूट ऑफ 4 इंटू 2 8 याला ऍज इट इज ठेवा इंटू 10 to the power प्लस 5 इंटू 10 to the power मायनस 3 प्लस 5 मायनस 3 5 मधून 3 गेले किती राहिले 2 प्लस 2 मीन्स काय होणार 4. बघा इथे काय आहे तो 4 चा स्क्वेअर रूट 2 अंडर रूट ऑफ 2 इंटू 10 to the power किती राहिले 2 चा पॉवर 1 येईल 10 to the power 2 मीन्स 100 चा स्क्वेअर रूट 2 सॉरी 10 मीन्स किती आला 2 इंटू रूट 2 ची व्हॅल्यू किती असते 1.414. ही कुठं पाहायची लॉग टेबल मध्ये स्क्वेअर रूटचा एक चार्ट असतो त्या स्क्वेअर रूटच्या चार्ट मध्ये तुम्हाला भेटेल रूट 2 ची व्हॅल्यू 2 मध्ये पाहायचं. स्क्वेअर रूट मध्ये 1 2 3 असे व्हॅल्यू देत 0.12 तिथं 2 मध्ये पाहायचं 0 मध्ये 2 चा 0 मध्ये पाहायचा तुम्हाला भेटेल 1.414 इंटू 100 चा वर्गमूळ 10 काय नाही म्हणजे 1 मल्टिप्लाय करा सोपं 4 दोन्ही 8 बे 1 बे 4 दोन्ही 8 बे 1 बे 3 स्थळानंतर दशांश बघा इथे येतो 3 स्थळानंतर दशांश बघा इथे येतो 2.828 इंटू 10 to the power 1 पॉइंट तिकडे शिफ्ट करा म्हणजे हा कॅन्सल होईल 28.28 काय होतो वेलॉसिटी म्हणजे मीटर पर सेकंड. दिस इज द आन्सर ऑफ युअर क्वेश्चन. बघा 28.8 मीटर पर सेकंड दिस इज युअर आन्सर. सी काय केलं आपण वेलॉसिटी काढायचा आहे हा फॉर्म्युला यूज केला हा आणि आता फॉर्म्युला मध्ये एच काढायचं म्हणून आपण काय घेतलं गेज प्रेशरचा फॉर्म्युला घेतला त्या गेज प्रेशरवरून एच काढून इथं पुटअप केलं आणि त्यावर आपण हे सॉल्व केलं. दिस इज युअर आन्सर. सी नेक्स्ट क्वेश्चन इज ऑन द बोर्ड. काय म्हणाले द प्रेशर ऑफ वॉटर इनसाइड द क्लोज्ड पाईप इज किती दिलाय प्रेशर P बरोबर 3 इंटू 10 to the power 5 काय आहे न्यूटन पर मीटरचा स्क्वेअर. ओके दिस प्रेशर रिड्यूस कितीने रिड्यूस झाला P0 घ्या रिड्यूस झाला म्हणून 2 इंटू 10 to the power 5 न्यूटन पर मीटरचा स्क्वेअर. व्हेरी गुड. सी
ऑन ओपनिंग द व्हॅल्यू ऑफ द पाईप. ठीक आहे, कॅल्क्युलेट द स्पीड ऑफ वॉटर फ्लोइंग थ्रू द पाईप. व्ही काढायचं आहे. अगेन सेम क्वेश्चन आहे. काय करणार मग? पी मायनस पी झिरो बरोबर पी किती हो? 3 × 10⁵. किती दिलाय पी? 3 × 10⁵ minus 2 × 10⁵. 10⁵, 10⁵ कसे कॉमन निघेल? 3 मधून 2 गेले 1, 1 × 10⁵. म्हणजे हा भेटला आपल्याला P minus P0. दिस इज द गेज प्रेशर. वी कॅन फाइंड द गेज प्रेशर. आता पुट दिस व्हॅल्यूज. कोणता आहे आपल्या जवळ फॉर्म्युला? तेच V is equals to √2GH. काय करणार मग ह्या फॉर्म्युलामध्ये? आपल्याला V काढायचा आहे. यस, H माहित नाही. पुन्हा अगेन दिस फॉर्म्युला टर्म वी नो दॅट. आपल्याला माहित आहे गेज प्रेशर काय असतो? P minus P0 बरोबर ρGH. मग इथून H काढायचा आहे. याला इकडे घेऊन जा. P minus P0 divided by ρG is equals to काय भेटेल आपल्याला? H. आता हे जे भेटला फॉर्म्युला याला कुठे ठेवणार स्टुडंट्स? इथे ठेवा. या फॉर्म्युल्यामध्ये आपल्याला त्याला H च्या व्हॅल्यूला पुट अप करायचे. सो काय भेटेल आपल्याला बघा? V is equals to √2G. H च्या जागेवर काय ठेवणार इथं बघा? या H च्या जागेवर ही व्हॅल्यू H ची काय आहे? P minus P0 divided by ρG. मग काय होईल बघा? हाजी कॅन्सल. कसं? चिमटपाक डमडम. कॅन्सल होऊन जातं. मग वरतं काय? V बरोबर काय राहिला बघा? √2 × P minus P0 किती आहे? 10⁵. 1 × 10⁵. 1 × 10⁵ means 10⁵ divided by ρ किती आहे? 10⁵. अगेन सेम +3 आहे वर जाऊन -3 +5 -3 +2. सी व्हॉट बघा? V is equals to √2 × 10⁵2. 10⁵2 आहे. बाहेर जाऊन 10⁵1 का? 100 आहे. 100चा वर्गमूळ 10. √2 × 10⁵1. आणि आपण आताच पाहिले √2 असेल तर लॉग टेबल मध्ये स्क्वेअर रूट मध्ये जायचं आणि तिथं ही व्हॅल्यू पाठच करून ठेवा. √2 √3 ची दोनच व्हॅल्यू पाठ करायचं. √2 ची व्हॅल्यू किती असती? 1.414 × 10⁵1. एक पॉइंट तिकडे शिफ्ट करा. 14.14 मीटर पर सेकंड. दिस इज आवर वेलोसिटी. दिस इज युअर फायनल आन्सर. व्हेरी इझी आहे, व्हेरी. सो इथपर्यंत तुमचा हे फायनल आन्सर आहे. सी पाहून घ्या एकदा. तुम्हाला हा फॉर्म्युला कळालाच असेल. इकडे पण हाच फॉर्म्युला होता, इथे पण हा सेम फॉर्म्युला आपण यूज केला. सी मूव टुवर्ड्स नेक्स्ट. बघा, द नेक्स्ट क्वेश्चन इज सेज कॅल्क्युलेट द राइज ऑफ वॉटर इनसाइड अ क्लीन ग्लास कॅपिलरी ट्यूब. बघा काय करायचंय? राइज ऑफ वॉटर गिवन डाटा. काय काय गिवन आहे आपल्याला? स्टुडंट्स पहा गिवन काय काय दिले आपल्याला. काय म्हणले त्यांनी? सी म्हणले की हाईट कॅल्क्युलेट करा. एच इज इक्वल्स टू व्हॉट? व्हेरी गुड. त्याच्यानंतर काय दिलंय? रेडियस दिली. आर इज इक्वल्स टू 0.1 मिलीमीटर. त्याला मीटर मध्ये करा. 0.1 × 10⁻³ मीटर. एक पॉइंट इकडे शिफ्ट करा. 1 × 10⁻⁴ मीटर. दिस इज आर. ठीक आहे. त्याच्यानंतर व्हेन इमर्ज इन वॉटर ऑफ सरफेस टेन्शन. टेन्शन दिलाय T इज इक्वल्स टू किती दिलाय? 7 × 10⁻². -2 आहे की +2 आहे? सी हियर. द क्वेश्चन इज हियर. यस, -2. 10⁻². सर ठेवू तिथं मग. 10⁻². न्यूटन पर मीटर. व्हेरी गुड. नेक्स्ट, द अँगल ऑफ कॉन्टॅक्ट बिटवीन वॉटर अँड ग्लास इज 0. थिटा दिलाय. किती दिलाय? 0 डिग्री. व्हेरी गुड. त्याच्यानंतर डेन्सिटी ऑफ वॉटर रो दिलाय. किती दिलाय? 1000 मीन्स 10⁻³ किलोग्राम पर मीटरचा क्यूब. व्हेरी गुड. त्याच्यानंतर जी दिलाय. कोणता जी? स्मॉल जी. एक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी 9.8 मीटर पर सेकंडचा स्क्वेअर. व्हेरी गुड. आता काय कॅल्क्युलेट करा म्हटलं आपल्याला? चलो सी. आता आपल्याला हाईट करायची. मग काय फॉर्म्युला आपला? राइज अँड फॉल ऑफ द कॅपिलरी इनसाइड द कॅपिलरी ट्यूब.
आपल्याजवळ एक दोघांचा एक प्रेशर घ्या किंवा फोर्स मेथड घ्या, प्रेशर मेथड किंवा फोर्स मेथड, एकच फॉर्म्युला भेटतो. H इज इक्वल्स टू काय असणार, टी कॉस थिटा डिवाइड बाय आर रो जी. 2t cos theta divided by r rho. मग ठेवा व्हॅल्यूज. H is equals to 2 into t किती आहे, 7 into 10 to the power minus 2 into बघा आता cos थिटाच्या व्हॅल्यूज असतात 0 असेल, इथे लिहितो बघा, cos थिटाच्या व्हॅल्यूज असतात थिटा बरोबर 0 डिग्री, 90, 180, 270 आणि 360. व्हेरी गुड. मग 0 ला 1 0 minus 1 0 1. मग cos किती आहे 0, cos 0 किती असतो 1 असतो, म्हणजे इथे थिटाच्या जागेवर किती आला cos 0 1, म्हणजे याच्या जागेवर 1, इथे लिहा 1 डिवाइडेड बाय r किती आहे, रेडियस बघा 1 into 10 to the power minus 4 into रो किती आहे 10 to the power plus 3 into g किती आहे 9.8. बघा 9.8 इकडे शिफ्ट झाला 98, म्हणजे 10 to the power काय झाला 5. मग इथे काय येणार 2 into 7 into 10 to the power minus 2 divided by हा 4 आणि हा पण इकडे शिफ्ट झाला, म्हणजे 10 to the power minus 5 into 10 to the power 3. minus 5 वर जाऊन प्लस बघा प्लस 3 वर जाऊन प्लस 3 वर जाऊन minus 3 आणि minus 5 वर जाऊन प्लस 5, म्हणजे इथे किती राहिले into 98. हा हे विसरू नका 98 ला 98. आता बघा हाय वर जाऊन मायनस चे प्लस होईल, प्लस चा मायनस होईल, म्हणजे 2 into 7 into 10 to the power minus 2 into 10 to the power minus 3 into 10 to the power plus 5. बघा हाय मायनस 5 वर जाऊन प्लस 5 प्लस 3 वर जाऊन मायनस 3 मायनस 2 मायनस 3 मायनस 2 प्लस 5 कॅन्सल डिवाइडेड बाय 98. यस किती राहिले बे 1 बे 8 92 18, म्हणजे उरले किती हो बघा इथं किती उरले आपल्या जवळ ह्याची गरज. हा इथे किती उरले, H is equals to C. H is equals to किती राहिले 7 divided by 49. 7 एक 7 7 7 49, म्हणजे 1 डिवाइड बाय 7, 7 ने डिवाइड करा 0 पॉइंट किती आले हो 10 झाले. 7 एक 7 उरले किती हो 3 झाले 30, 7 चौक 28 उरले किती हो 2 झाले 20, 7 दुनी 14. यस म्हणजे बघा आणखीन उरतात 14 झाले, उरले किती 6, 7 7 49, 7 8 56, 7 9 63, 7 8 56, पुन्हा 1 पॉइंट येतो, उरले किती हो 4 40 झाले, 7 7 49, 7 सकम 42, 7 5 35, बघा 5 5 आहे, म्हणजे एक इकडे ऍड करणार झालं 0.412, 8 मध्ये एक ऍड केला 9, इथं स्टॉप केलं होतं आपण, पुढे ते वाढत आहे, त्यामुळे दिस इज युअर फायनल आन्सर. आणि सी द आन्सर ऑल्सो गिवन ऑन द बोर्ड. दिस इज द हाइट ऑफ 0.1429 मीटर. यस रिमेंबर the return the SI unit of that value. Yes, this is the your answer. See student, it is also very easy होता बघा तसं होता very easy, म्हणजे H is equals to TT cos theta divided by R rho G. Yes, हा फॉर्म्युला आपण कुठे पाहिलो, फोर्स मेथड किंवा प्रेशर मेथड मध्ये, हे विसरायचं नाही. कसं पहा. Yes, next question. This is the last question for the today's lecture. An air bubble of radius 0.2 millimeter. See, write down here the given data. Then we also solve the question. Yes, given data. काय given आहे? बघा radius दिलाय, किती दिलाय 0.2 millimeter. The millimeter convert into meter, 0.2 into 10 to the power minus 3 meter. C again 2 into 10 to the power minus 4 meter. This is the minus 3 असेल तर मिलीमीटर, प्लस 3 असेल तर किलोग्राम. हा हे लक्षात ठेवा. 11वी मध्ये आपण कन्वर्जन पाहिलो, तरी एकदा मी तुम्हाला असे कन्वर्जन सांगतो. नेक्स्ट काय दिले बघा,
कॅल्क्युलेट द गेज प्रेशर P minus P0 is equals to what? आपल्याला हे कॅल्क्युलेट करायचे. आता त्याच्यानंतर काय दिले, टेन्शन दिले T बरोबर 7.2 into 10 to the power. आता पुन्हा अगेन मायनस आहे की प्लस आहे बघा, किती दिलाय -2 आणि बघा आन्सर किती दिलाय 720. यस, 10 to the power -2 न्यूटन पर मीटर. व्हेरी गुड. आता काय करणार, आपल्या जवळ एक फॉर्म्युला आहे. कशाचा फॉर्म्युला आहे, लिक्विड ड्रॉप मॉडेल. त्या लिक्विड ड्रॉप मॉडेल मध्ये काय सांगितलंय आपल्याला बघा, लिक्विड ड्रॉप मॉडेलचा एक फॉर्म्युला काय आहे सांगा, काय कॅल्क्युलेट करायचं आपल्याला. P minus P0 बरोबर 2T divided by R. का, एअर बबल आहे आणि जर सोप बबल असेल तर 4T divided by R. मग एअर बबल ठेवलाय, P minus P0 फाइंड आउट करायचं. व्हेरी गुड. P minus P0 as it is त्यांना काढायचे. 2 into T किती दिलाय हो 7.2 into 10 to the power -2 divided by R किती दिलाय हो 2 into 10 to the power -4. व्हेरी गुड. हा टू कॅन्सल. राहिला काय म्हणून आपल्या जवळ हा प्लस -4 वर जाऊन +4 -2 7.2 into 10 to the power -2 into 10 to the power +4. 4 मधून 2 गेले 2. 7.2 into 10 to the power 2. आता काय झालं, हा P minus P0 बघा. आता काय करायचं आपल्याला 720. व्हेरी गुड. इथं आन्सर बघा. आता काय करणार बघा, ही 100 आहे, 100 ने मल्टिप्लाय करा म्हणजे 2 पॉईंट तिकडे सरकतील, म्हणजे हे झाले इतके. पॉईंट इथे आहे, पॉईंट इथला इथं शिफ्ट करा, इथं शिफ्ट करा म्हणजे काय होणार, हे झालं तुम्हाला आपल्याला आन्सर भेटेल 720 न्यूटन पर मीटरचा स्क्वेअर. दिस इज आपला आन्सर. सी इथे लिहितो P minus P0 is equals to 720 न्यूटन पर मीटरचा स्क्वेअर. This is our answer. So students, this is the 4 numericals on today's lecture. Yes, remember it, the remembering 4. Yes, जे आपले काही राहिले जे 4 आहेत, बाकीचे न्यूमेरिकल्स 4-5 आहेत ते आपण पुढच्या सेक्शन मध्ये पाहू. यस, त्याच्यासाठी तुम्हाला रोज अभ्यास करायचा आहे, पाहत राहायचे. आणि विद्यार्थी मित्रांनो, आपण मेकॅनिकल प्रॉपर्टीज ऑफ फ्लुइड्स संपल्यानंतर ह्याचा 1 शॉट व्हिडिओचा आपण प्लॅन करू आणि त्याच्यानंतर ह्याच्यामधल्या काही कन्सेप्ट आपण पाहण्याचा नक्की प्रयत्न करूयात. सो आजच्या टुडेज लेक्चर मध्ये आपण पाहिले 4 न्यूमेरिकल्स. थांबूया इथं. पुढच्या लेक्चर साठी पुन्हा जुळत राहा, पाहत राहा, आपल्या YouTube चॅनलला भेटत राहा. सी यू ऑन tomorrow's lecture. Thank you.